जय जय रघुवीर समर्थ। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा। आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन। कृपा कटाक्षाची किरणे मोह समुद्राचे आटणे। घडे जय त्या श्री कृष्णे वंदो तया ते श्रीराम। जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण। ते वंदूया श्री चरण श्री गुरूंचे। शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे। वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। दासबोध श्रवण करण्यासाठी जमलेल्या सर्व साधकांना मनपूर्वक अभिवादन करते। नवरात्रीच्या शुभेच्छा देते आणि निरूपणाला सुरुवात करते। गेल्या वेळेला आपण गुरुनिश्चय आणि गुरुलक्षण असे दोन समास पाहण्याचा प्रयत्न केला होता। आज आपल्या समोर सत्शिष्य लक्षण नावाचा समास आहे। या समासामध्ये समर्थ रामदास स्वामींनी ओव्यांची सेंचुरी मारलेली आहे। 100 पेक्षा सुद्धा जास्ती ओव्या या समासामध्ये समर्थांनी घेतलेल्या आहेत। खूप सविस्तरपणे शिष्य कसा असावा आणि कसा नसावा या संबंधीचं विवेचन या ठिकाणी आपल्या समोर केलेलं आहे। सद्गुरू आणि सत्शिष्य भारतीय आध्यात्मिक परंपरेमध्ये हे नातं अत्यंत सर्वमान्य असं असणारं आहे। आपल्याला गुरु शिष्यांच्या खूप 2-4 जोड्या ज्या आहेत त्या अगदी प्रसिद्ध आहेत की रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद, त्यानंतर निवृत्तीनाथ आणि ज्ञानेश्वर महाराज, जनार्दन स्वामी आणि एकनाथ महाराज, तसं समर्थ रामदास स्वामी आणि कल्याण स्वामी, वेणा स्वामी या गुरु शिष्यांच्या जोड्या ज्या आहेत त्या आपल्या समोर प्रसिद्ध आहेत। जसं व्यवहारामध्ये आपण म्हणतो की संसार व्यवस्थित होण्यासाठी पती पत्नी एकमेकांना पूरक पाहिजे, मेड फॉर ईच अदर असं जसं व्यवहारामध्ये आपण म्हणतो, तसं परमार्थ सिद्धीला जाण्यासाठी हे गुरु शिष्य सुद्धा मेड फॉर ईच अदर असावे लागतात। श्री गुरु तसे असतातच, प्रश्न आहे तो शिष्याकडनं की आपण तसं त्यांच्याशी मॅच होणारे सगळे गुण आपल्याजवळ आहेत की नाही हे आता ह्या समासाचा अभ्यास करता करता आपल्याला तपासता येईल। यातील सशिष्याचं वर्णन ऐकल्यानंतर अनेकांच्या मनामध्ये की आपल्याला हे जमणारच नाही असा एक प्रकारचा न्यूनगंड निर्माण होण्याची शक्यता आहे। पण असं न करता आपल्याला व्यवस्थित तपासायचं आहे आणि अजून शिष्य म्हणून अधिकार आपल्याला वाढवण्यासाठी आपल्या ठिकाणी आपल्याला काय काय आत्मसात करायचं आहे ह्या पद्धतीचा विचार करून या समासाचा अभ्यास करण्याचा आपण प्रयत्न करूया। म्हणजे आपल्याला जमणार नाही म्हणून सोडूनच द्या असं न करता हे सगळं आपल्या आचरणात आलं पाहिजे इतका अधिकार आपल्याला कमवायचा आहे, कारण ह्यामध्ये आपलं कल्याण साठवलेलं आहे। श्री गुरु तर आधीच स्वतः कल्याण त्यांनी स्वतःचं करून घेतलेलं आहे। दास म्हणे आम्ही केले पावलो, समर्थही म्हणतात की आम्ही आमचं कल्याण करून घेतलेलं आहे। आता श्री गुरूंच्या सान्निध्यात येऊन शिष्यांनी भक्तांनी आपलं स्वतःचं कल्याण करून घ्यायचं आहे आणि हे सगळे गुण कशासाठी अंगीकारायचे आहेत, कशासाठी आत्मसात करायचे आहेत, तर आपल्याला आपलं कल्याण साधायचं आहे आणि म्हणून हे सगळे गुण जे आहेत ते आपल्या अंगी आणण्याचा प्रयत्न करायचा आहे। समर्थ या ठिकाणी म्हणतात की खूप तळमळ लागलेली आहे एखाद्याला आपल्या आत्मकल्याणाची, पण त्याला जर योग्य गुरु भेटले नाही, आता योग्य गुरु म्हणजे मोक्ष गुरु, त्याला जर मोक्ष गुरु भेटले नाही तर त्याची ही जी तळमळ आहे ती योग्य गुरु न भेटल्यामुळे वाया जाते। त्याच पद्धतीने एक छान दृष्टांत या ठिकाणी समर्थांनी दिलेला आहे
की ते म्हणतात भूमी अत्यंत उत्तम आहे, सुपीक आहे, नांगरलेली आहे, तिची निगराणी केलेली आहे, पण बीज जर किडकं असेल तर तिथं धान्य उगवेल का? तो उगवणार नाही. याच्या बरोबर विरुद्ध की बीज खूप चांगलं आहे पण भूमी जर खडकाळ असेल तर त्या ठिकाणी तरी धान्य व्यवस्थित उगवू शकतं का? तर नाही. मग जसं बीज आणि भूमी हे एकमेकांना पूरक पाहिजे तसं परमार्थ क्षेत्रामध्ये श्री गुरु आणि शिष्य जे आहेत ते एकमेकांना पूरक पाहिजे. आता पूरक पाहिजे म्हणजे नेमकं काय पाहिजे ते बघण्याचा आपल्याला इथं प्रयत्न करायचा आहे की सुभूमी आणि उत्तम कण उगवेना प्रजन्य विण तैसे अध्यात्म निरूपण नसता होय. की समर्थ या ठिकाणी म्हणतात की आता दोन्ही उत्तम आहेत. सुभूमी पण चांगली आहे म्हणजे भूमी पण चांगली आहे, शेत पण चांगलं आहे, त्यामध्ये जी बीज पेरायचं आहे तेही चांगलं आहे, पण पेरून झाल्यानंतर जर तिथं अध्यात्म निरूपण सातत्याने चाललेलं नसेल म्हणजे पेरलेल्या बीजाची निगराणी जर व्यवस्थित होत नसेल तरी सुद्धा काही उपयोग होणार नाही. तर श्री गुरु आणि शिष्य या दोघांमध्ये अध्यात्म निरूपण सातत्याने चाललं पाहिजे. या ठिकाणी अध्यात्म निरूपण करणारा वक्ता जो आहे तो साचार अनुभवाचा आहे म्हणजे श्री गुरु जे आहेत ते अनुभव घेतलेले आहेत आणि शिष्याला मात्र आता या ठिकाणी अनुभव घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. मग त्याच्यासाठी काय आहे तर गुरु शिष्य संवाद सातत्याने चालला पाहिजे. आता हा संवाद केव्हा चालेल? ज्या वेळेला शिष्याने सुद्धा सत्शास्त्राचा अभ्यास केलेला असेल, श्री गुरूंनी दिलेली साधना तो मनापासून करत असेल, त्यावेळेला ते करत असताना त्याच्या मनामध्ये ज्या काही शंका उद्भवतील, जे काही त्याला दृष्टांत होतील, जी काही त्याची प्रगती चाललेली आहे किंवा नाही हे त्याला तपासायचं असेल तर श्री गुरूंशी संवाद जो आहे तो त्याला साधावा लागतो. आणि म्हणून त्या ठिकाणी अध्यात्म निरूपण आहे. नाही तर श्री गुरूंकडे जायचं आणि गप्पा मारायच्या, पण त्या गप्पा कशा मारायच्या आहेत? इकडच्या तिकडच्या हव्या पाण्याच्या. आता हे बोलूच नाही का श्री गुरूंशी? असंही नाही, पण मुख्यत्वाने श्री गुरूंकडे जायचं आहे. ते कशासाठी जायचं आहे तर मी कोण आहे, खरोखरीच कशावरही अवलंबून नसणारं असं एखादं सुख आहे का की ज्या सुखासाठी मला परावलंबी व्हावं लागणार नाही. असं देहाची मीमांसा, सुखाची मीमांसा, मी कोण आहे याची मीमांसा. मीमांसा शब्दाचा अर्थ आहे शास्त्रशुद्ध विचार. आणि असे विचार करण्यासाठी आणि ते श्री गुरूंनी दिल्यानंतर अंतःकरणात साठवण्यासाठी म्हणून श्री गुरूंकडे जायचं असतं. मग अवास्तव प्रश्न मात्र त्यांना उगीच कोड्यात टाकणारे किंवा त्यांची परीक्षा घेणारे असे प्रश्न मात्र शिष्याने विचारायचे नाहीत. पण आपल्या मनातल्या सगळ्या शंका दूर होण्यासाठी श्री गुरूंशी जो आहे तो संवाद मात्र त्याला साधावाच लागतो. आणि म्हणून काय करायचं? निरूपण. आता हे अध्यात्म निरूपण करत असताना, श्री गुरूंना प्रश्न विचारत असताना शिष्याचा सुद्धा आधी थोडाफार काहीतरी या क्षेत्रात अभ्यास झालेला असला पाहिजे, संत संगतीमध्ये श्रवण झालेलं असलं पाहिजे आणि संकल्पना पूर्ण स्पष्ट आणि स्वच्छ झाल्याशिवाय साधना पथावरून आपल्याला व्यवस्थित चालता येत नाही. आणि म्हणून संवादाची जी आहे ती अत्यंतिक गरज आहे. पुढे समर्थ म्हणतात की भूमी उत्तम आहे, त्यानंतर बीज उत्तम आहे, त्याला खत पाणी म्हणजे व्यवस्थित अध्यात्म निरूपणाचं खत पाणी पण त्याला घालणं चाललेलं आहे. धान्य उगवल्यानंतर सुद्धा ते रक्षण करण्याचंही काम करावं लागतं. बरं, रक्षण कुठपर्यंत करायचं आहे की आज जेवलं उद्या लागणार नाही, संध्याकाळी लागणार नाही असं होऊ शकतं का? म्हणून त्या धान्याचं रक्षण सुद्धा करावं लागतं. तसं आत्मज्ञान झाल्यानंतर सुद्धा साधन सातत्याने शिष्याने चालूच ठेवलं पाहिजे. जवरी पीक आपणास भोगे तवरी अवघेची करणे लागे, पीक आली याही उगे राहोची नये. की ते पीक आल्यानंतर सुद्धा ते व्यवस्थित जतन करावं लागतं, त्याला कीड लागू नये. आता इकडं धान्याला कीड लागते तसं इकडं अभिमानाची कीड तुम्हाला आम्हाला झालेल्या ज्ञानाला. आता हे ज्ञान झालेलं आहे का? परत प्रश्नच असतो तो एक का असणारं ज्ञान आहे. पण असं जे ज्ञान श्री गुरु कृपेने आपल्याला प्राप्त होणार आहे ते मलाच झालं, इतर शिष्यांना झालं नाही, या प्रकारची कीड त्या धान्याला म्हणजे ज्ञानाला लागू शकते. तर असं काहीही आपल्या ठिकाणी होऊ देऊ नये. आणि त्याच्यासाठी काय आहे तर आत्मज्ञान झाल्यानंतर सुद्धा जसं
अध्यात्म निरूपणामधून आपला देह मिथ्या आहे, जग जे आहे ते आभासिक आहे, हे सगळं कळून घेतल्यानंतर सुद्धा प्रारब्ध असेपर्यंत ह्या देहाला ह्या जगातच आपलं जे काय आहे ते आयुष्य पूर्णपणे वेचावं लागतं। आता ते आभासिक आहे आणि मिथ्या आहे या दोन्हीही गोष्टी स्पष्टपणे कळल्या तरी देहाच्या पोषणासाठी जसं अन्न पाणी घ्यावंच लागतं तसं आत्मज्ञानाच्या रक्षणासाठी आता आत्मज्ञानाचं रक्षण करावं लागतं का? रक्षण नव्हे पण हा बोध जो काही आहे तो अखंड आतमध्ये तेवता ठेवण्यासाठी म्हणून काय केलं पाहिजे? परिसाधन पाहिजे केले। मग आपण सातत्याने आधी आत्मज्ञान व्हावं म्हणून साधन करायचं आहे, नंतर ते अपरिवर्तनीय व्हावं म्हणून साधन करायचं आहे, मग अपरोक्ष जे झालेलं आहे ते टिकून राहावं म्हणूनही साधना जी आहे ती शेवटपर्यंत तुम्ही आम्ही करायची आहे। अन्यथा मन जे आहे ते केव्हा भरंगळे केव्हा खाली उतरेल आणि आपल्याला कुंडीकडच्या दिशेला घेऊन जाईल ते सांगता येत नाही। म्हणून आपल्या मनावर भरोसा न ठेवता श्री गुरूंनी दिलेल्या साधनामध्ये त्या मनाला सतत काय करावं तर त्या ठिकाणी बंदिस्त करून ठेवावं आणि मनाला भगवंताच्या चरणी ठेवण्याचा सतत प्रयत्न करावा। आता आत्मज्ञानाची तळमळ घेऊन जे शिष्य श्री गुरूंकडे आलेले आहेत त्यांच्या ठिकाणी मोक्षाची सामुग्री म्हणून काय काय असायला हवं ते समर्थ आपल्या समोर या 2 ओव्यांमध्ये सांगत आहेत। साधन, अभ्यास, त्यानंतर शास्त्र विचार, सत्कर्म, सद्वासना एवढ्या सगळ्या गोष्टीची सामुग्री जी आहे ती शिष्याजवळ असावी लागते। आता श्री गुरूंकडे गेलेला आहे, आता गुरु करण्याचे सुद्धा कितीतरी प्रकार असतात। आपण मागच्याही वेळेला पाहिलेले आहे की एखादा उत्सव चाललेला आहे, 8-9 दिवस एखाद्याचे प्रवचन आपण ऐकतो आहोत, ते ऐकत असताना अष्टसात्विक भाव जागे होतात, मन जे आहे ते उचंबळून येतं आध्यात्मिक क्षेत्रासाठी आणि झटकीन गुरु केला जातो। त्यानंतर पारंपरिकरित्या आपल्याला सांगितलेलं आहे गुरु केला पाहिजे म्हणून गुरु करून टाकला जातो, कोणीतरी आपल्याला आग्रह करतं म्हणून आपण गुरु करतो, घराण्याचा एखादा गुरु असावा म्हणून तो गुरु करतो। या पद्धतीने कितीदा तरी गुरु आपण केलेले असले तरी आपल्या मोक्षासाठी आपल्याला श्री गुरु करायचा आहे, आपण बंधनात अडकलेले आहोत, त्या बंधनाचं स्वरूप काय आहे हे सगळं लक्षात आल्यानंतर ज्या वेळेला श्री गुरु करतो त्यावेळेला त्या ठिकाणी मोक्षाची सामुग्री म्हणून उभय पक्षी काय काय असलं पाहिजे। आता श्री गुरूंचं मागच्या वेळेला आपण पाहिलेलं आहे की श्री गुरु श्रोत्रिय असतात, ब्रह्मनिष्ठ असतात आणि दयाळू असतात। आपल्या अंतःकरणात जे बोध ज्ञान झालेलं आहे ते जसंच्या तसं शिष्याला देण्याची आणि त्याच्या कल्याणाची इच्छा संकल्प श्री गुरूंच्या मनामध्ये नेहमीच असतो, पण आपल्या कल्याणाचा संकल्प आपल्याही मनामध्ये तितकाच जोरकस असला पाहिजे। म्हणजे तीव्र मुमुक्षत्व जे आहे ते शिष्याच्या ठिकाणी असलं पाहिजे। श्री गुरूंनी दिलेलं साधन किती वर्ष करू, किती काळ करू, आता श्वास किती दिवस घेऊ असं कधी आपण कोणाला विचारतो का? जितकं आपलं जीवन आहे तितकं आपल्याला ते श्वासोश्वास जसे घ्यायचे असतात त्याप्रमाणे श्री गुरूंनी दिलेलं साधन जे आहे ते आपल्याला अखेरपर्यंत सांभाळायचं असतं। आणि ते सांभाळत असताना काय काय सांगितलेलं आहे इथं तर साधन जे दिलंय त्याच्यावर दृढ विश्वास पाहिजे। खूप महत्वाचं आहे की श्री गुरूंनी आपल्याला जे साधन दिलेलं आहे ते आपल्या कल्याणासाठी आहे आणि IMP ज्याला म्हणतात की परीक्षेत पास होण्यासाठी काही IMP प्रश्न जे शिक्षक लोक असतात ते त्यांच्याकडे शिकवणीला येणाऱ्या विद्यार्थ्यांना देतात, त्याप्रमाणे श्री गुरूंनी दिलेलं साधन हे आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी IMP असतं, ते जास्तीत जास्त करावं। गोंदवलेकर महाराजांकडे एक त्यांचा शिष्य आला आणि त्यांना तो एकदा म्हणाला की जेव्हा जेव्हा मला रिकामा वेळ असतो ना तेव्हा तेव्हा तुम्ही दिलेलं साधन मी मनापासून करतो। मग गोंदवलेकर महाराज त्याला म्हणतात की जेव्हा जेव्हा तू ते साधन करतोस तेव्हा तेव्हाच तू खरं तर पूर्णपणे काय असतोस तर रिकामा नसतोस, तो भरलेला असतोस आणि इतर वेळेला मात्र तू पूर्ण रिकामा असतो। मग आता जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ते करणं असं नव्हे तर त्या साधनेतच सगळा माझा वेळ गेला पाहिजे, त्या विचारातच माझा सगळा वेळ गेला पाहिजे, त्या अनुसंधानातच मला सतत राहता आलं पाहिजे। या पद्धतीचा विचार जो आहे तो साधकांनी सतत करायचा असतो।
आता सारखं आम्ही साधनच करत बसलो तर आमच्याकडनं आमचा व्यवहार पूर्ण होईल का, अशी एक शंका तुमच्या आमच्या मनामध्ये येते की आमचं तसं होऊ शकतं का. मग इथं आहे की सातत्याने जरी आपण नाम घेऊ शकत नसलो, सातत्याने जरी सत्संगात राहू शकत नसलो, तरी काम करण्याच्या पूर्वी आणि काम करत असताना मध्ये ज्या वेळेला केव्हा रिकामा वेळ मिळतो, दवाखान्याची सुट्टी मिळते, मधली चहाची सुट्टी मिळते, त्यावेळेला परत नामस्मरण करायला काही आपल्याला अडचण आहे का. पण ते लक्षात ठेवावं लागतं काही काळ सुरुवातीला, आणि नंतर त्यामध्ये सहजता येऊन जाते. आणि काम पूर्ण झाल्यानंतरही परत एकदा भगवंताचं स्मरण केलं तर मधला जेवढा वेळ आहे तो सगळा जणू काही त्या साधनेतच गेल्यासारखा असतो. आणि म्हणून पहाटेपासून तर रात्रीपर्यंत रामचिंतित जावा आणि शेजारती करताना रामचिंतित जावा, अशा दोन्ही गोष्टी जर आम्ही जपल्या तर आमचा संपूर्ण दिवस जो आहे तो नाम साधनेत गेल्यासारखाच होईल. रात्री झोपताना अगदी बाकीचं सगळं स्मरण जे आहे ते डोक्यातून बाजूला करून प्रपंचाचं फक्त भगवंताच्या स्मरणामध्ये जर आम्ही झोपलेले असू आणि पहाटे उठल्या उठल्या जर आम्हाला परत भगवंताचं स्मरण झालेलं असेल तर आमची गाढ झोप जी आहे ती सुद्धा पूर्ण साधनेमध्येच गेलेली असते. आता त्या स्फुरणाकडे आपण स्वतःकडे लक्ष ठेवलेलं असलं पाहिजे की नेमकं माझ्या मनामध्ये काय आहे. जो विचार आपण रात्री करत करत झोपतो तोच पहाटे उठल्यावर पहिल्यांदा आपल्याला स्मरतो. आणि म्हणून रात्री भगवंताच्या स्मरणामध्ये झोपण्याचा आम्ही काय करावा लागतो तर सराव करावा लागतो, साधना करावी लागते. त्यानंतर मी नाम घेतो आणि कसंही वागतो असं चालेल का हो. मग इथे सत्कर्म, सद उपासना सगळ्याला सत शब्द लावलेले आहे. तेथे सत्क्रियाची प्रतिष्ठावी असं ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा सांगितलेलं आहे की सत्कर्म पाहिजे, सद्वासना पाहिजे, सद उपासना पाहिजे. आता सद्वासनेमध्ये काय येतं नेमकं, जसं आपलं कल्याण व्हावं असं वाटतं तसं साऱ्या जगाचं सुद्धा कल्याणच व्हावं. सर्वेन सुखिनः सन्तु याला सद्वासना असं म्हणतात. नाही तर माझं कल्याण होऊ दे भगवंता पण त्याचं वाटोळं होऊ दे, अशी वासना जर चित्तामध्ये असेल तर मी खरोखरी साधक आहे का, शिष्य आहे का, हे मला मी तपासता आलं पाहिजे. त्यानंतर सदउपासना, सत्क्रिया, स्वधर्म, सत्संग सगळ्याच्या मागे सत शब्द आहे. आणि सत शब्द म्हणजे ब्रह्म, सत म्हणजे चांगलं. सत्कार करतो, कोणाचा सत्कार करतो आपण, ज्याने काहीतरी भव्य दिव्य असं कार्य केलेलं आहे त्याचा सत्कार करतो. मग सत म्हणजे चांगलं, सत म्हणजे श्रेष्ठ, सत म्हणजे उत्तम, सत म्हणजे ब्रह्म. या पद्धतीने ब्रह्माकडे नेणारे जे कर्म आहेत त्याला सत्क्रिया, सत्कर्म असं म्हटलेलं आहे. आणि ते जर आमचं खरोखरीच चाललेलं असेल तर अंतःकरण सुद्धा चांगल्या विचारांनी, चांगल्या वासनांनी, चांगल्या कल्पनांनी आमचं भरून जाऊ शकतं. आणि म्हणून सत्संग आणि नित्य नेम निरंतर ती 2-4 दिवस केल्यानंतर सोडून दिलं. श्री गुरूंनी दिलेलं साधन जे आहे ते नैमित्तिक नाही, फक्त गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचं, ते समोर आले की करायचं, 7-8 शिष्यांचा समुदाय एकत्र आला की त्यांना दाखवण्यासाठी करायचं आणि नंतर आम्ही ते सोडून दिलं. असं ते नैमित्तिक कर्म नाहीये, तर नित्य, निशिदिनी, नित्य ह्या पद्धतीचं ते साधन आम्ही केलं पाहिजे. आणि निरंतर, अंतर पडू न देता असं निरंतर ते करता आलं पाहिजे. आता हे सगळं शिष्याचे लक्षण पाहताना आपण आपली काय करायची आहे तर तपासणी करायची आहे की माझ्या ठिकाणी खरोखरीच हे असं चाललेलं आहे का धरसोड वृत्ती आहे का, मध्ये श्री गुरूंनी दिलेल्या साधनेविषयी काही शंका निर्माण होते, हे सगळं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आणि समर्थ या ठिकाणी म्हणतात की अशा ठिकाणी जिथे सत्कर्म चाललेले आहेत त्या कर्माच्या मागच्या भावना ज्यांच्या सत आहेत म्हणजे चांगल्या आहेत आणि जे सत्क्रिया आणि स्वधर्म सांभाळतायत. आता स्वधर्माचं समर्थांनी छान निरूपण केलेलं आहे की स्वधर्म कशाला म्हणतात तर स्वरूपाच्या अखंड अनुसंधानाला समर्थ स्वधर्म असं म्हणतात. सर्व धर्मामध्ये श्रेष्ठ तो स्वधर्म, स्वरूपानुसंधान याला समर्थ स्वधर्म असं म्हणतात. आणि सत्संगात राहण्याचा प्रयत्न म्हणजे घरदार सोडून सारखं संतांच्या घरी जाऊन राहायचं किंवा ते जिथे चाललेले आहेत तिथं सारखं
पळत राहायचं असं काही त्यामागे आहे का? सत्संग म्हणजे त्यांनी दिलेले जे विचार, संत संगतीमध्ये जे विचार आमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत त्यांच्या अनुभवाचे, ते सतत चित्ताने धारण करून ठेवणे, याला सत्संग असं म्हणतात. आणि अशा सत्संगात ज्या वेळेला आम्ही सतत राहतो, संतांचे संगती मनोमार्गगती आकळावा श्रीपती येणे पंथे, की समर्थ या ठिकाणी म्हणतात की ह्या सगळ्या गोष्टी, जवळजवळ 11 गोष्टी इथं समर्थांनी दिलेल्या आहेत. आणि या सगळ्या सत्शिष्टाच्या ठिकाणी जर असतील, आता हे सत सत सत्वाला सगळं जे करतो तो सत्शिष्य असं आपण लक्षात घ्यायचं, की असं जो करतो आचरण त्याला सत्शिष्य असं म्हटलेलं आहे. आणि मग हे सगळं सांभाळल्यामुळे त्याच्या ठिकाणी अंतःकरण जे आहे ते शुद्ध होत जातं आणि विमळ ज्ञान, शुद्ध ज्ञान, स्वरूपाचं ज्ञान त्याला होण्याची त्या ठिकाणी काय असते तर पूर्णपणे व्यवस्था झालेली असते. आणि हे सोडून मी शिष्य आहे असं जो कोणी मिरवत राहतो पण बाकीच्या गोष्टी काहीच करत नाही, त्याच्या ठिकाणी मात्र पाखंडी, मद, दंभ इत्यादी गोष्टी ज्या आहेत त्या त्याच्या ठिकाणी येत जातात. आणि म्हणून असं आपल्या ठिकाणी होऊ नये याची आपण काय करायचे आहे तर खबरदारी घ्यायची आहे. एका प्रवचनामध्ये काकांनी शिष्याचे खूप छान प्रकार सांगितलेले आहेत. अनुभवातून आलेले असतील, त्यांच्या आता 50-60 वर्षाचा जो अनुभव आहे त्यातून ते आलेले असतात. ते म्हणतात शिष्यांचे प्रकार कसे असतात तर काही शोभेचे शिष्य असतात, जसं लग्न कार्यात शोभा मिरवणारे काही जण असतात, पदर खोचून इकडं तिकडं भरभर हिंडत फिरत राहतात, परंतु प्रत्यक्षात काम मात्र काहीच करत नाही. तसं साधना इकडं काहीच करत नाही, पण आम्ही शिष्य म्हणून जे मिरवत राहतात. असे काही शोभेचे असतात, काही प्रतिष्ठेचे असतात. स्वतःची प्रतिष्ठा इतकी सांभाळून ठेवलेली असती की तेच हे आमचे गुरु मंदाताई म्हणतात, आम्ही त्यांची ओळख देतो हे आमचे गुरु. पण कधीतरी जर सत्शिष्य आपण झालेले असू तर श्री गुरु आपली ओळख करून देतील, हा माझा शिष्य. आणि त्यामध्ये खरं भूषण आहे. आपण सगळेच त्यांना म्हणतो हे आमचे गुरु, पण त्यांनी कधीतरी आम्हाला म्हटलं पाहिजे की हा माझा चेला, हा माझा शिष्य. मग आता इथं प्रतिष्ठेच्या म्हणजे स्वतःची प्रतिष्ठा त्यांनी कधीच बाजूला ठेवता येत नाही. अहंकार, लीनता ज्यांना कधीच साधता येत नाही, स्वतःचं सगळं मान, मरातब, अधिकार जो काही लौकिकातला आहे ते सगळं त्यांनी जसंच्या तसंच जपलेलं असतं. असे जे आहेत ते काय करू शकणार आहेत परमार्थामध्ये? मग ते प्रतिष्ठेचे आहेत. काही करमणुकीचे असतात की बाकीच्या गोष्टी आता खूप करून झालेल्या आहेत, थोडे इकडं सुद्धा हातपाय मारून पाहावेत म्हणून या क्षेत्रात आलेले असे काही करमणुकीचे असतात. काही भोजन भाऊ असतात की नाही, संतांसोबत राहिलं तर काय पंचपक्वान्नाचं ताट आपल्याला जेवायला खायला मिळतं म्हणून त्यांच्यासोबत हिंडणारे फिरणारे असे भोजन भाऊ शिष्य काही असतात. काही सेवेचे असतात, मनापासून सेवा करतात, पण ही सेवा सुद्धा कशी करतात ते मिरवतात की माझ्यासारखा सेवा करणारा कोणी नाही. मग आता हे आहे की या पद्धतीने असे कितीतरी जण श्री गुरूंकडे आलेले असतात. श्री गुरु त्या सगळ्यांना सांभाळण्याचा प्रयत्न करतात, पुढे नेण्याचा प्रयत्न करतात आणि न दुखवता ते बरोबर त्यांना त्या पद्धतीने पुढे नेण्याचा प्रयत्न करतात. त्यांना न दुखवता त्यांच्यामधले दोष प्रवचनाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतात. ते आपण आपल्या ठिकाणी ओळखले पाहिजे आणि आपल्याला कसं घडवायचं आहे स्वतःला ते बघितलं पाहिजे. मग इथं की या कारणे सद्गुरु पाहिजे तरीच सन्मार्ग लाईजे, नाही तरी होईजे पाषांडा वरपडे. मग आता या ठिकाणी सद्गुरूंची केवढी मोठी जबाबदारी की त्यांनी अशा शिष्यांना सुद्धा काय केलं पाहिजे तर वळण लावलं पाहिजे. आणि आता श्री गुरु तर ते कार्य मनापासून करतच असतात, पण इकडं शिष्याने सुद्धा मनावर घेऊन नाही तर क्रोधे करी चिंचेना ह्या पद्धतीने की माझे श्री गुरु मला असं म्हणतात तसं म्हणतात असं म्हणून श्री गुरूंचाच रागराग करणाऱ्या शिष्याचं कधी कल्याण होऊ शकतं का? आपल्या आईवडिलांचा रागराग करणाऱ्या मुलाचं कधी कल्याण होऊ शकतं का? होऊ शकत नाही. हे जसं व्यवहारात आहे तसं इकडं परमार्थामध्ये सुद्धा की श्री गुरु आधी समजून घेतलं पाहिजे की हे गुरुतत्व म्हणजे नेमकं काय आहे. तर परब्रह्म आणि श्री गुरु हे दोन्ही एकच आहेत. या भावापर्यंत आपल्याला आपल्या अंतःकरणाचा विकास करायचा असतो. पुढे समर्थ म्हणतात
जवळजवळ 19 ते 34व्या ओवी पर्यंत मुख्य शिष्याचे लक्षण समर्थांनी इथे सांगितलेले आहे आणि त्यामध्ये पहिलं लक्षण सांगितलेलं आहे सद्गुरु वचनी विश्वास पूर्ण. फार महत्वाचं आहे. नाही तर त्यांना काय जातं सांगायला, त्यांनी कधी प्रपंचच केलेला नाही. समर्थांच्या बाबतीत असं आपण म्हणू शकतो की त्यांनी लग्नच केलेलं नाही तर त्यांना काय जातं प्रपंच सोडा म्हणून सांगायला. पण असं नव्हे, आपल्यापेक्षा मोठा प्रपंच जो आहे तो राष्ट्राचा प्रपंच त्यांनी करून दाखवलेला आहे. एक घर बांधताना आपली केवढी त्रेधा तिरपीट उडते. त्यांनी 1100 मठ भारतामध्ये आपल्या समोर उभे करून दाखवलेले आहेत. कुठेही पैशाचा तगादा नाही, काही नाही. एवढा लोकसमुदाय जमवणे आणि एका सत्कार्याला त्यांना लावणे, हे महान कार्य जे आहे ते समर्थांनी आपल्या समोर करून दाखवलेलं आहे. मग सद्गुरु वचनी विश्वास पूर्ण. ज्ञानेश्वर माऊलींची पण एक ओवी आहे, स्वतःचा अनुभव त्या ओवीमध्ये ते सांगतात की मज हृदयी सद्गुरु जेणे तारिलो संसार पुरू म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. की श्री गुरूंनी माझ्या चित्तामध्ये विवेक आणि वैराग्य निर्माण करून दिल्यामुळे, त्यांच्या कृपेमुळे ते माझ्या आतमध्ये पूर्णपणे फलित झाल्यामुळे मला या संसार सागरातून तरुण जाता आलेलं आहे. इतकं छान पद्धतीने श्री गुरूंचं वर्णन त्या ठिकाणी केलं. इथेही समर्थ म्हणतात की सत्शिष्याचं मुख्य लक्षण काय, तर सद्गुरु वचनावर पूर्ण विश्वास असणे, की त्यांनी जे साधन दिलेलं आहे ते पूर्णपणे माझ्या कल्याणाचं आहे. पण असा विश्वास किती जणांजवळ असतो? किमान 12 वर्ष तरी एका सद्गुरूंना धरून राहिलं पाहिजे. पण अरे 1 वर्ष झालं, 1.5 वर्ष झालं, अजून काही इकडून अनुभव येत नाही, मग यांच्यात काही अर्थ नाही, चला दुसरा श्री गुरु करूया. या पद्धतीने गुरु बदलणारे असे कितीतरी लोक तुम्हाला आम्हाला या क्षेत्रामध्ये दिसतात. मग अशा लोकांचं पूर्ण कल्याण होऊ शकतं का? एक न धड 12 भर असं जसं व्यवहारात आहे त्याप्रमाणे इकडं सुद्धा की एक साधन आपण किमान 12 वर्ष तरी सातत्याने करून पाहिलं पाहिजे. आणि मगही जर काही आपल्याला त्याच्यातून प्रगती दिसत नसेल, असं होणं शक्यच नाही, पण तरी आपल्या गैरसमजुतीमुळे असं आपल्याला जर वाटत असेल तर मग खरं तर गुरु बदलणे हे देवाला सुद्धा मान्य होण्यासारखं नाही. हे लक्षात या ठिकाणी आपण घेतलं पाहिजे. शिष्य कसा पाहिजे तर निर्मळ पाहिजे. 3-4च गोष्टी अर्जुनाच्या ठिकाणच्या ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेल्या आहेत. सुमन, शुद्धमती, अनन्यगती, अनिंदक. आणि असा तो अर्जुन असल्यामुळे भगवंत स्वतः त्याला सद्गुरु रूपाने भेटले आणि 18 अध्याय पर्यंत त्याचा मोह दूर करण्यासाठी भगवंतांनी प्रयत्न केलेला आहे. मग इथं भगवंतांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवलेला आहे, काही चमत्कार करून दाखवलेला आहे का सतत त्याच्या मोह निवृत्तीसाठी त्याला सुंदर सुंदर विचार दिलेले आहेत, सुंदर सुंदर विचार दिलेले आहेत. मग कुयोग घालून सुयोग जुळवून येण्यासाठी भगवंत जसं अर्जुनाला विचार देतो तसं आमच्या बुद्धीचे कुयोग घालवून आम्हाला सुयोग प्राप्त व्हावा, आमच्या स्वरूपाचं आम्हाला ज्ञान व्हावं म्हणून सद्गुरु अखंड आपल्या समोर काय करतात तर अध्यात्म निरूपण करत असतात. मग त्यांची जी प्रवचनं आहेत ती मनापासून ऐकावी, मनापासून ते आपल्या चित्तावर बिंबवावं. पण याही क्षेत्रात आमचं काय होतं, आता आपल्या श्री गुरूंशी अनन्य असणं म्हणजे बाकीच्यांना कमी लेखणं असं आहे का? असं अजिबात नाही. पण आपली अनन्य शरणागती जितकी वाढेल तितकं आपल्या बुद्धीला फाटे फुटणार नाही आणि ती एकाच ह्याच्याप्रमाणे त्या सद्गुरूंच्या प्रतिभाव निष्ठा ठेवल्यामुळे ती पूर्णपणे परब्रह्माला गवसणी घालण्याइतकी सूक्ष्म होऊन जाईल. पण आता तर आपण पाहतो की त्या युट्यूबवर असू देत किंवा व्हॉट्सअपवर असू दे, फेसबुक पेजवर असू दे, इतके प्रवचन या लॉकडाऊन मध्ये सुरू आहे की आपल्याला वाटतं तेवढे सगळे आम्ही ऐकावेत, तेवढे सगळे आम्ही ऐकावेत. आता वेगळ्या वेगळ्या संप्रदायाचे वेगळे वेगळे ते लोक असतात. आपल्या श्रीगुरूंनी ज्या पद्धतीने त्यांना शिकवलेलं आहे त्या पद्धतीने ते इकडं मांडत असतात. मग घटकेत हे बरं वाटतं, घटकेत ते बरं वाटतं आणि असं हे ते करता करता माझं जे व्हायचं ते होऊन जातं. म्हणजे जी फजिती माझी व्हायची ती होऊन जाते. म्हणून असं न करता एकदा एका युनिव्हर्सिटीमध्ये आम्ही काय केलं, प्रवेश
घेतल्यानंतर पूर्ण डिग्री मिळेपर्यंत त्या युनिव्हर्सिटीला न सोडता आम्ही राहिलं पाहिजे. घटके तिकडं जर आम्ही फिरत राहिलो तर नुकसान कोणाचं आहे? तर नुकसान आमचंच आहे. हे आपण छान लक्षात घेतलं पाहिजे. मग शिष्य कसा असावा? तर निर्मळ असावा. आता निर्मळ काय आहे? ब्रह्म नावाचं तत्व, गुरु नावाचं तत्व अत्यंत निर्मळ आहे. म्हणजे कसे आहेत ते? द्वंद्वातीतम, वर्णन आहे त्यांचं, भावातीतम, त्रिगुणरहितम. या तिन्ही गोष्टी त्यांच्या ठिकाणी नसल्यामुळे ते निर्मळ आहेत. मग आता ह्या गोष्टी सद्यस्थितीमध्ये माझ्याजवळ आहेत, पण माझे श्री गुरु जसे आहेत त्या पद्धतीने मला स्वतःला घडवायचं आहे. असं करत करत आपल्या अंतःकरणाची निर्मळता जी आहे ती आम्ही काय केली पाहिजे? तर वाढवली पाहिजे. तो निर्मळ असला पाहिजे, द्वंद्वात अडकणारा नको, भावभावनांच्या कल्लोळामध्ये सतत वाहत जाणारा नको, हलक्या कानाचा नको. या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी लक्षात घेतल्या पाहिजे. त्यानंतर तो विरक्त पाहिजे. थोडी तरी अनासक्ती त्याच्याजवळ या दृश्य जगताविषयी, प्रपंचाविषयीची असल्याशिवाय त्याला पुढे जाता येणार नाही. आसक्त कुठंतरी तो जर होऊन राहिलेला असेल तर त्याचं पाऊल त्याला पुढे टाकता येणार नाही. आणि म्हणून पहिली अट त्याला घातलेली आहे, निर्मळ पाहिजे, विरक्त पाहिजे, अनुतापी पाहिजे. अनुतापी पाहिजे म्हणजे झालेल्या गोष्टीची जर काही कळत न कळत आपल्याकडनं भरपूर चुका होतात, दिवसभरातूनही कितीतरी होतात, बोलण्यातून होतात, वागण्यातून होतात. मग परमेश्वरापासून दूर जाणाऱ्या कितीतरी गोष्टी आपल्या हातून सतत घडत राहतात. जे देहबुद्धीतून घडत जातं ते परमेश्वरापासून मला दूर नेणारं असतं. मग त्या झाल्या गोष्टीची खूप खंत करत बसायची नाही, पण माझं चुकलं आहे असं एकदा दिवसभरातून रात्री झोपताना परमेश्वराला म्हणायला काही हरकत आहे का आपल्याला? की माझ्याकडनं ज्या कळत न कळत चुका झालेल्या आहेत त्या चुकांबद्दल तुझी क्षमा मागतो. इकडे व्यवहारात घटक्याला सॉरी, पण त्या परमेश्वराला मात्र असं कधीच आपण म्हणत नाही. आणि समर्थ तरी म्हणतात, अनुदिनी अनुतापे तापलो रामराया, की आजपर्यंत मी तुझ्याकडे लक्ष दिलं नाही म्हणून इतक्यादा मला मनुष्य जन्मात यावं लागलं. किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित. मग आता त्या गोष्टीचा की जेणेकरून मी तुझ्यापासून दूर झालेला आहे त्या सर्व गोष्टींचा आता मला पश्चाताप होतो आहे. स्वजन जनधनाचा व्यर्थ म्या स्वार्थ केला. हे पश्चातापाचं स्वरूप समर्थ करुणाष्टकामध्ये सांगत आहे. त्यानंतर तो निष्ठावंत असला पाहिजे. भाव, प्रेम, श्रद्धा, निष्ठा आणि अभ्यास हे परमार्थ क्षेत्रामध्ये परवलीचे शब्द आहेत. या गोष्टी शिष्याजवळ असल्याच पाहिजेत. नसतील तर घाबरून जाण्याचं कारण नाही. हळूहळू ते आम्ही काय केलं पाहिजे? आपल्या स्वभावामध्ये डेव्हलप केलं पाहिजे. आणि जो स्वतःला सुधारू शकतो त्याला मनुष्य असं म्हणतात. आणि माझा स्वभाव कधीही बदलणे शक्य नाही असं जो असतो तो मग काय आहे? उंदीर खाण्याचा स्वभाव. मांजर कधी बदलू शकते का? बदलू शकत नाही. डंख मारण्याचा स्वभाव, नांगी मारण्याचा स्वभाव कधी बदलू शकतात का? बदलू शकत नाही, कारण मुळात ते तमोगुणी प्रवृत्तीचेच असतात. पण आम्ही जे आहोत ते स्वतःमध्ये सुधारणा घडवून आणू शकतो. मग ह्या ज्या गोष्टी आहेत त्या सद्यस्थितीमध्ये जरी माझ्याजवळ मला दिसत नसतील, जाणवत नसतील, तरी मला जर उत्तम शिष्य व्हायचं असेल तर हे सगळं जे आहे ते मला माझ्या ठिकाणी कमावलं पाहिजे. एवढा विचार जरी आपल्याला या चिंतनातून करता आला तरी आपल्याला हा समाज पुष्कळ समजला असं समजायला हरकत नाही. नंतर शिष्य पाहिजे अलक्ष लक्ष्य ऐसा, जे सहजच सगळ्यांच्या लक्षात येतं ते सगळं दृश्य जगत आहे. परमात्म तत्व मात्र कसं आहे? लक्षात येण्यासारखं नाही. अत्यंत सूक्ष्म असणारं आपलं जे स्वरूप आहे, अत्यंत सूक्ष्म असणारा असा जो परमात्मा आहे, अत्यंत सूक्ष्म असणारं असं जे चैतन्य नावाचं तत्व आहे, आत्मा नावाचं तत्व आहे, परब्रह्म नावाचं तत्व आहे, ते सद्यस्थितीमध्ये लक्षात येत नसलं तरी, म्हणजे 5 ज्ञानेंद्रियांनी त्याचा अनुभव जरी आम्हाला येत नसला तरी श्री गुरु वचनावर श्रद्धा ठेवल्यानंतर त्या लक्षापर्यंत मला नक्की पोहोचता येईल असं जो लक्षात घेऊन पारमार्थिक वाटचाल करतो त्याला समर्थ या ठिकाणी सत्शिष्य असं म्हणतात. त्यानंतर तो कसा पाहिजे? तर धीर
पाहिजे, धैर्य त्याच्या अंगी असलं पाहिजे, उतावेळपणा नको शिष्याच्या ठिकाणी. नाहीतर आपल्याला आहे की पी हळद हो बरी. अहो 5-6 महिने झाले अनुग्रह घेऊन, अजून काही नाही. आता चुकीचे संस्कार किती जन्माचे आहेत आम्हाला माहिती आहे का आमच्यावरचे? कित्येक जन्म आम्ही देहबुद्धीतून कार्य करत राहिल्यामुळे किती तऱ्हेचा मळ आमच्या चित्ताला चिकटलेला आहे. तेवढा सगळा धुवून निघून गेल्याशिवाय आम्हाला आमच्या स्वरूपाचं ज्ञान होणार आहे का? पण घाई मात्र आम्हाला या क्षेत्रात झालेली असते. 2 मिनिट. हल्ली सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कशा झटपट झाल्या पाहिजेत. आता हे संस्कार सगळे घालवून नवीन संस्कार अंतःकरणावर रुजवणे हे इतकं झटपट होऊ शकतं का? तितका प्रयत्न माझ्याकडनं तसा चाललेला आहे का? हे सुद्धा आम्ही या ठिकाणी तपासलं पाहिजे. मग इथं म्हटलंय की तो धीर धरणारा असला पाहिजे. मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे. अनुभवाची खूप हे करू नका, लालसा चित्तामध्ये धरू नका. आपोआप जे व्हायचं ते होतच जाणार आहे. श्री गुरूंनी दिलेलं साधन आम्ही जर मनापासून जपत असू आणि करत असू तर जे व्हायला पाहिजे ते परमार्थ क्षेत्रामध्ये नक्की होणारच आहे. प्रपंचामध्ये एक वेळ प्रारब्ध आडवा आल्यामुळे जितकं करतो तितकं फळ मिळणार नाही. पण परमार्थामध्ये मात्र असं अजिबात नाही. जो जो कीजे परमार्थ लाहो तो तो पावे सिद्धी ते, असं समर्थांनी सांगून ठेवलेलं आहे. त्यामुळे जे जे आम्ही श्री गुरूंनी सांगितल्याप्रमाणे करतो आहोत त्याच्यातून त्यांनी जे लक्ष दाखवून ठेवलेलं आहे तेथपर्यंत आम्ही नक्की पोहोचणार आहोत असा त्याच्यावर विश्वास ठेवावा आणि मनापासून साधना करावी. लगेच अनुभवाच्या गोष्टी किंवा अनुभव आला पाहिजे या पद्धतीने मात्र इकडं उतावीळ मात्र अजिबात होऊ नये. शिष्य पाहिजे तत्पर परमार्थ विषयी. तसं प्रपंचामध्ये आम्ही प्रत्येक गोष्टीत तत्पर आहोत. या वर्षी हे घ्यायचं म्हणजे घ्यायचंच, या वर्षी ते करायचं म्हणजे करायचंच. इकडं जसं हे ठरलेलं आहे त्याच्या कितीतरी अधिक पटीने तत्परता जी आहे ती परमार्थाविषयी आम्हाला दाखवता आली पाहिजे की जे श्री गुरूंनी मला सांगितलेलं आहे त्या लक्ष्यापर्यंत मला नक्की पोहोचायचंच आहे. आणि मग ते पोहोचण्यासाठी मला जे जे काही करावं लागेल ते ते करण्याची अंतःकरणापासूनची माझी तयारी असली पाहिजे. नंतर तो निरमत्सर असावा, खूप महत्वाचा आहे. इकडे प्रपंचाच्या क्षेत्रामध्ये आम्ही कोणाकोणाचा मत्सर करतो, शेजारणीचा मत्सर करतो, जाऊ असेल तर जावेचा मत्सर करतो, भावजाई असेल तर भावजाईचा मत्सर करतो. आपल्यापेक्षा जास्ती कोणाला काही मिळताना दिसलं की त्याचं आपल्या अंतःकरणामध्ये मत्सर निर्माण होतोच त्याच्याविषयी. तसंच ती सवय घेऊन जर या क्षेत्रात आलो तर माझ्यापेक्षा त्या शिष्याला त्यांनी जास्त दिलं, माझ्यापेक्षा ते त्यांचे जास्ती जवळचे आहेत असा भाव चुकीचा मनामध्ये शिरला की परमार्थ जो आहे तो सापशिडी सारखा आमचा काय होऊन जातो, एकदम सापाच्या तोंडातून खाली आल्यासारखं आमचा हा परमार्थ होऊन जातो. म्हणून शिष्य निर्मत्सर पाहिजे. श्री गुरु कोणाला कमी जास्ती देत नाही, पण ज्याच्या त्याच्या अधिकाराप्रमाणे त्याला त्या गुरुकृपेची प्रचिती मात्र येत जाते. मग त्या ठिकाणी शिष्याची जबाबदारी जास्ती आहे की आपण अधिकार संपन्न व्हावं. आणि म्हणून कसा पाहिजे तो निर्मत्सरी पाहिजे. नंतर अर्थांतराचा शोध घेणारा पाहिजे. नुसतं तोंडाने उपासना म्हणायची, नुसतं भजन म्हणायचं, त्या तालासुरात रंगून जायचं, पण त्या भजनाचा अर्थ कधी कळूनच घेतला नाही, करुणाष्टकांचा अर्थ कधी कळूनच घेतला नाही, चौपदीचा अर्थ कधी कळूनच घेतला नाही, तर मग हे नुसतं म्हणण्याला काय अर्थ आहे? मग जसं रेकॉर्ड प्लेअरवर वाजतं, सुरू करून दिले की वाजत राहतं. आता विष्णू सहस्त्रनाम असेल किंवा देवीचे स्तोत्र असतील आमच्या मोबाईलवर वाजत राहतात, पण त्यांच्या अंतःकरणामध्ये किंवा त्या मोबाईलला त्याचा अर्थ कळण्याची काही व्यवस्था आहे का? नाही. पण मानवाला बुद्धी दिलेली आहे त्यामुळे अर्थ कळण्याची व्यवस्था आहे. मग त्या बुद्धीचा विकास, शास्त्राचा अभ्यास त्यांनी करायला पाहिजे की नाही? त्या शब्दाचा वाच्यार्थ काय आहे, लक्षार्थ काय आहे, त्याला त्या शब्दातून नेमकं मला शास्त्राला आणि श्री गुरूंना काय सांगायचं आहे हे सगळं मला आतमध्ये कळायला पाहिजे की नाही? आणि त्यासाठी बुद्धी जी आहे ती ह्या क्षेत्रामध्ये लावण्याचा आमचा प्रयत्न असला पाहिजे. त्याच्या कोटी गुणे अध्यात्म ग्रंथी. समर्थ म्हणतात व्यवहारात आम्ही किती तत्पर असतो एखादी गोष्ट करताना,
त्याच्या कितीतरी अधिक पटीने हे सूक्ष्म असणारं आत्मतत्व शोधताना तुमचा आमचा प्रयत्न असला पाहिजे। म्हणून ती बुद्धी सूक्ष्मग्राही असली पाहिजे। शिष्य असावा प्रज्ञावंत। तू आस्थेचीच आस्था असं ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलेलं आहे की बोलिल्या गोष्टीची अवज्ञा नेनसी करू। श्री गुरूंनी जे सांगितलेलं आहे त्याची अवज्ञा कधीही आपल्याकडून होऊ देत नाही असा शिष्य या ठिकाणी असला पाहिजे। मग श्री गुरूंनी जे ब्रह्मतत्व दाखवलेलं आहे ते आकलन होण्यासाठी त्या बुद्धीला सूक्ष्मग्राही करावं लागतं आणि ती सूक्ष्मग्राही करण्यासाठी अध्यात्म ग्रंथाचा मनापासून अभ्यास करावा लागतो, समजून उमजून अभ्यास करावा लागतो। म्हणून अर्थांतरी प्रवेश करता की ते अर्थ समजून घेऊन समजले आणि वर्तले तेची भाग्य पुरुष झाले, या वेगळे उरले अवघे करंटे। समर्थांनी आम्हाला पदवी देऊन टाकलेली आहे। न कळता जे काय आपण करत राहतो त्यांना पदवी आहे करंटे, आणि समजून उमजून जे करतात ते मात्र भाग्यवंत ठरतात। मग समजून उमजून आम्ही जे काय करायला पाहिजे ते केलं पाहिजे। उत्तम गुणांचा अभ्यास। आता ते उत्तम गुण कुठले आहेत, कुठले कमवायचे आहेत? चौपदी वाचावी समर्थांची म्हणजे कळतं। अगदी बोलण्यापासूनच सुरुवात आहे। मग सुरुवातच कोमल वाचा दे रे राम, एवढा एक गुण आमच्या ठिकाणी यावा म्हणून आम्ही किमान 12 वर्ष तरी तपश्चर्या केली पाहिजे एकच गुण कमावण्यासाठी, की तेवढं मला जमेल का हे आपल्याला बघता आलं पाहिजे। शिष्य प्रज्ञावंत असावा, प्रेमळ असावा, नाहीतर वैराग्याच्या नावाखाली तुसडेपणा त्याच्या चित्तामध्ये येता उपयोगाचं नाही। तर तो कसा असावा? संत पहा, अनासक्त आहेत पण तरी सर्व मानव जातीवर त्यांचं मनापासून प्रेम आहे की नाही? सर्वांच्या कल्याणाची ते काळजी वाहतात की नाही? शरणार्थीला ते अभयदान देतात की नाही? तसं आमचं चित्त सुद्धा प्रेमळ असावं, त्या ठिकाणी अनासक्त असावं पण तरी प्रेम जे आहे ते सुटता उपयोगाचं नाही। त्यानंतर नीतिवंत मर्यादेचा। इकडं रामाचं नाव घ्यायचं, तो मर्यादा पुरुषोत्तम, आणि त्याचे भक्त आम्ही अमर्याद भोगामध्ये काय आहोत? अमर्याद भोगामध्ये बुडलेले आहोत। आता पूर्ण दशरथ राजाचा राजपुत्र असून सुद्धा वनामध्ये वल्कल नेसून तो 14 वर्ष राहतो, आणि आम्ही एक दिवस सुद्धा तसं राहू शकत नाही। आणि भक्त कोणाचे आहोत? रामाचे आहोत। म्हणलं ते नेहमी म्हणतात थोडं तर मॅचिंग जमलं पाहिजे, तो आम्ही त्याच्याशी एकरूप व्हायचं, त्याचं थोडं तर मॅचिंग स्वभावामधलं तुमचं आमचं जमलं पाहिजे। तो बुद्धिवंत पाहिजे, तसं सत असतचा विचार करणारा पाहिजे, म्हणजे विवेकी पाहिजे। नित्य काय, अनित्य काय, शाश्वत काय, अशाश्वत काय इत्यादी गोष्टीचा त्यांनी सखोल अभ्यास केला पाहिजे। व्रतस्थ राहण्याची त्याला सवय पाहिजे, दृढ व्रताचा असावा, उत्तम कुळाचा असावा। आता उत्तम कुळात प्रत्येकाला जन्म घेता येईल असं नव्हे। प्रल्हादाचा जन्म कुठं झालेला आहे? तर राक्षसांच्या कुळात झालेला आहे, पण तरी सुद्धा तो उत्तम गुणाचा होता की नाही? होता। पुण्यशील होता की नाही? अखंड नाम घेऊन तो पुण्यशीलच राहिलेला होता। मग या पद्धतीने जन्म कोणाच्या ठिकाणी घ्यावा हे आमच्या हातात नाही, पण जन्माला आल्यानंतर काय पद्धतीने आचरण करावं हे मात्र 100% आमच्या हातात आहे, आणि ते करण्याचा आम्ही काय केला पाहिजे? तर प्रयत्न केला पाहिजे। त्यानंतर शिष्याजवळ सत्वगुण हा जास्तीत जास्त वर पाहिजे, सात्विक बुद्धीचा असावा। राजस बुद्धी, तामस बुद्धी असेल तर साधना व्यवस्थित करताच येणार नाही। म्हणून शिष्याची बुद्धी जी आहे ती सात्विक असली पाहिजे। साधन करण्याचं त्याला काय पाहिजे? तर उत्साह पाहिजे। करून टाकलं, सांगितलंय म्हणून केलं, ह्या पद्धतीचं ते साधना करताना नसावं। त्यानंतर तो कायाक्लेशी पाहिजे। खूप छान की शारीरिक तप करण्याची त्याची काय पाहिजे? तर तयारी असली पाहिजे। 3 प्रकारचं तप आपल्या समोर सातत्याने मांडलं जातं, कायिक तप, वाचिक तप, मानसिक तप। या तिन्ही प्रकारचं तप करण्याची त्याची मनापासून तयारी पाहिजे। आता अध्यात्म निरूपण ऐकायचंय आम्हाला, मग त्याच्यासाठी सज्जनगडला वर्ग भरतात, त्याच्यासाठी शिवगडला वर्ग भरतात। त्या ठिकाणी ज्या वेळेला आम्ही जातो त्यावेळेला घरच्या सारखी व्यवस्था डोक्यात तिथं असेल, असं जर असेल तर काया क्लेशी आम्ही राहू शकतो का?
मग सुरुवातच तिथून आहे की शिबिराला जायचंय, मग का झोपायला पलंग मिळेल का, गादी मिळेल का, कमोडची व्यवस्था आहे का, खायला प्यायला उत्तम आहे का. आता एवढ्या अटीसह परमार्थ कसं काय पूर्ण करता येणार आहे. मग काया क्लेशी म्हणजे कायेला कितीही कष्ट पडले परमार्थ करत असताना अध्यात्म निरूपण कानावर पडावं. आता काय प्रत्येकाच्या घरी जाऊन श्रीगुरु त्याला समजून सांगणार आहेत का हे. मग जिथे शिबिरं चाललेले असतात, जिथे प्रवचनांचे कार्यक्रम चाललेले असतात, त्या ठिकाणी जाऊन आम्हाला ते करता आलं पाहिजे. मग ते करत असताना आमच्या ज्या सवयी आहेत घरातल्या त्या तशाच्या तशा आम्ही सोबत घेऊन गेलेल्या असू तर आमची तिथं काय होणार आहे, फजितीच होणार आहे. मग 5 दिवस आपल्याला तिथं राहायचंय. घरातून निघतानाच बजवावं मनाला की बिलकुल कुरकुर करायची नाही. जे तिथं आहे तीच आपली व्यवस्था आहे आणि त्या व्यवस्थेसह शांत चित्ताने आपल्याला अध्यात्माचं निरूपण जे आहे ते त्या ठिकाणी ऐकायचं आहे. आणि अधूनमधून शरीराला ह्या पद्धतीचं तप करायला लावावंच. डॉक्टर काका नेहमी म्हणतात की अधूनमधून एकदा आपण पंढरपूरच्या वारीत जाऊन यावंच. ज्या वेळेला तिथं लाखोनी गर्दी असते त्यावेळेला. कशासाठी तिथं जायचंय. एवढा मोठा जनसमुदाय पाहिल्यानंतर या जनसमुदायापैकीच मी एक आहे, अत्यंत सामान्य, हे त्या ठिकाणी लक्षात येतं. नाही तर घरी मात्र काय आहे, मी यूं आहे, मी त्यूं आहे, अशी श्रीमंत आहे, आमच्या घरी एवढे एसी आहेत, गाद्या गिरद्या आहेत, हे सगळं डोक्यात असतं. मग त्यांना कधी असं वारीला जाता येणार आहे का. मग जायचं झालं तर उतरतील कुठं, 5 स्टार हॉटेलमध्ये. आणि अशी अखंड ज्याला सवय लागलेली आहे, पुढे समर्थ आपल्याला म्हणतातच इथं की शिष्य नसावा गर्भसुखी, की ज्याला सतत सुखसोयींनी युक्त असणाऱ्या गोष्टीमध्ये राहण्याची सवय आहे तो कायेचे क्लेश म्हणजे कायिक तप जे आहे ते कधीही करू शकणार नाही. आणि परमार्थ सिद्धीला जाण्यासाठी 3 प्रकारचं तप, कारण तसं तप केल्याशिवाय देहासक्ती आमची कमी होणार आहे का. सारखे देहाचे चोचले पुरवायचे, त्या देहाला यत्किंचित सुद्धा होऊ नये म्हणून जपत राहायचं. असं जर आमचं चाललेलं असेल तर आमच्याकडनं कुठलंही तप होणार नाही, कुठलंही व्रत होणार नाही. आणि असं जर काहीच करण्याची तयारी नसेल आणि तरी सुद्धा मला पूर्ण सुखाचा अनुभव यावा, आणि यावा नव्हे तर तो श्री गुरूंनी द्यावा. विचित्र काहीतरी कल्पना जेव्हा आमच्या डोक्यामध्ये असतात तेव्हा या परमार्थामध्ये आमचीच फजिती होते. मग इथं म्हटलेलं आहे की शिष्य जगमित्र असावा, शत्रुत्व करणारा नसावा. नाहीतर समर्थ म्हणतात सगळ्या समुदायामध्ये सगळ्यांशी जर आपण भांडत चाललो तर आपल्याला कुठं सुख शांती समाधान मिळणार आहे का. मिळूच शकत नाही. आलसस्य कुतो विद्या अविद्येस्य कुतो धनम अधनस्य कुतो मित्रम अमित्रस्य कुतो सुखम. असं आपल्या समोर एक सुभाषितच ठेवलेलं आहे की आळशी माणसाला विद्या प्राप्त होत नाही, विद्या नसेल तर धन मिळत नाही, धन नसेल तर मित्र मिळत नाही, आणि मित्र नसतील तर सुख मिळत नाही. आता मनुष्याला काय आवडतं तर भरपूर मित्र लोकसंग्रह असावा असं वाटतो. मग आता लोकसंग्रह भांडणाऱ्या माणसाचा होऊ शकतो का जगामध्ये जगमित्र जिव्हेपासी आहे सूत्र. म्हणूनच म्हणलं की समर्थांनी सांगितलेला एक उत्तम गुण जो त्यांनी रामाकडे मागितलेला आहे तो मिळवण्याचा आपण आयुष्यभर जरी प्रयत्न केला तरी आपल्याला ते आयुष्य कमीच पडेल. कोमळ वाचा दे रे राम, तेवढा सुद्धा एक गुण घेण्यामध्ये आपण समर्थ होऊ शकत नाही. मग आता गर्भसुखी नसावा, नंतर संसार दुःखी असावा असं सांगितलेलं आहे. आता जोपर्यंत या संसारामध्येच त्याला काय वाटतं, ढेकणाचे बाजे सुखाची कल्पना. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, मूर्खत्व वचना येऊ पाहे, की मला पूर्ण सुख हवं आहे, खूप छान झोप लागावी अशी माझी इच्छा आहे, पण ज्या बाजेवर झोपण्याचा मी प्रयत्न करतो ती जर ढेकणाच्या पिलांनी अंड्यांनी भरलेली असेल तर मला त्याच्यावर पूर्ण शांत झोप येणार आहे का. खूप डास आजूबाजूला आहेत आणि मी शांत झोपण्याचा प्रयत्न माझा चाललेला आहे, शक्य आहे का. ते कधीच शक्य नाही. मग या संसारामध्ये सगळं अशी चेवचेव चेवचेव सगळ्यांची चाललेली असते. कितीही कोणासाठी करा त्या ठिकाणी कोणीच समाधानीच नसतात. आणि अशा लोकांच्या संगतीत राहून मला समाधान मिळवायचं आहे. मग ते कुठं मिळणार आहे, पूर्ण समाधान कुठं आहे.
मग ते भगवंताच्या ठिकाणी आहे, सद्गुरूंच्या विचारांमध्ये आहे, आणि ते अंगीकारल्याशिवाय, ते मनामध्ये जोपासल्याशिवाय मला आहे त्या परिस्थितीमध्ये शांतपणे जगता येणे शक्य नाही. आणि म्हणून संसार दुःखी तो असावा म्हणजे काय असावा, तर ह्या नुसत्या प्रपंचामुळे, नुसत्या विषयी जनांमध्ये राहून मला अंतःकरणाला पूर्ण सुखाचा अनुभव येणार नाही, हे त्याला आतून पटलेलं असावं. खूप गैरसमज असतात. मलाच माझ्या एका नातेवाईकापैकी एकीने विचारलं होतं, का हो तुम्ही इतकं परमार्थाकडे वळला, प्रवचन करता, शिबिराला जाता, सज्जनगडला दरवर्षी जाता, तुमच्या आयुष्यात खूप दुःख आहे का हो? आता असं दुःख आदळावं यावं मग आम्ही परमार्थाकडे वळावं असं अजिबात नाही. विवेकाने सुद्धा या गोष्टी लक्षात येतात माणसाच्या, की अरे पूर्ण सुखाचा भाग या ठिकाणी कधीच मिळणं शक्य नाही. कारण तिथं काय आहे, सगळ्यांचं विषयासक्त लोकांना कोणी कितीही त्यांच्यासाठी केलं तरी ते कमीच वाटत राहतं. त्या ठिकाणी आपण कोणाचंही समाधान करून देऊ शकत नाही आणि आपलं सुद्धा पूर्ण समाधान होऊ शकत नाही. विषयी जे त्यांचाही संग बरा नाही, विषयांचा संग तर बरा नाहीच म्हणतातही, पण जे विषयी आहेत म्हणजे विषय वासनेने जे पूर्णपणे पटलेले आहेत अशा लोकांच्या संगतीमध्ये अखंड समाधान आपलं टिकणं कधीही शक्य नाही. आणि ह्या पद्धतीने विवेक करून जो सत्संगाचा आसरा घेतो त्या ठिकाणी त्याला दुःख झालंच पाहिजे इतरांकडनं असं काही नाही, किंवा दुःखाचे खूप प्रसंग त्याच्या जीवनात आले पाहिजे असं नाही, पण पुढच्याच ठेस मागचा शहाणा असा सुद्धा काही जणांचा विचार करता येतो की नाही आपल्याला, की अरे या गोष्टीमुळे ते खूप दुःख भोगतायत बरं का, माझ्या आयुष्यात तसं येऊ नये असं मला वाटत असेल तर या गोष्टी चित्तातून मला घालवता आल्या पाहिजेत. ह्या पद्धतीचा अभ्यास करून विवेक करून सुद्धा आपल्याला परमार्थाकडे पूर्णपणे वळता येतो. मग इथं समर्थ म्हणतात, जो संसार दुःखे दुखवला, जो त्रिविध तापे पोळला, तोची अधिकारी झाला परमार्थ विषयी. आता त्रिविध तापे पोळला, 3 ताप आपण मागेच पाहिलेले आहेत, की आध्यात्मिक ताप, आधिभौतिक ताप आणि आधिदैविक ताप. की माझ्या शरीराच्या नुसत्या संगतीने मी पूर्ण सुखरूप होऊ शकत नाही, कारण माझं शरीर विकारी आहे. नंतर संबंधितांच्या मुळे सुद्धा म्हणजे कुटुंबियांच्या संगतीमध्ये सुद्धा मी पूर्ण सुखरूप होऊ शकत नाही, कारण प्रत्येकाचं प्रकृती तितके स्वभाव, प्रत्येक जण आपल्या स्वभावाप्रमाणे वागणारा आहे. त्यामुळे पूर्ण माझ्या मनासारखं माझ्या घरामध्ये कधीच होणं शक्य नाही, हेही ज्याने लक्षात घेतलेलं आहे. आणि कितीही सकाम उपासना करत राहिलं तरी सुद्धा माझ्या अंतःकरणाला पूर्ण आनंदाची प्राप्ती होऊ शकणार नाही, असं ज्याच्या लक्षात आलेलं आहे तो त्रिविध तापे पोळला. की या त्रिविध तापामुळे ह्या पद्धतीने आपलं नुकसान होत जाणार आहे हे ज्याच्या लक्षात आलेलं आहे तो परमार्थाचा पूर्ण अधिकारी, म्हणजे खऱ्या सुखाचा शोध घेण्याचं जे काही वर्म आहे ते त्याला पूर्ण उमजलेलं असतं. आणि म्हणून तो या मार्गाकडे वळला तर मात्र तो परमार्थाचा पूर्ण अधिकारी होतो. कारण संसारातल्या गोष्टींनी पूर्ण समाधान प्राप्त होणार नाही हे ज्याच्या लक्षात आलेलं आहे तो परमार्थामध्ये मनापासून अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो. मग इथं समर्थ म्हणतात, बहु दुःख भोगिले जेणे तयासीच परमार्थ बाणे, संसार दुःखाचे निगुणे वैराग्य उपजे. आता सुरुवातीला जे समर्थांनी सांगितलं की शिष्य सात्विक बुद्धीचा असावा. जर या ठिकाणी संसार दुःख भोगणारा जो आहे तो रजोगुणी बुद्धीचा असेल तर त्याला उद्वेगच निर्माण होईल, वैराग्य नाही निर्माण होणार. कारण रजोगुणाचा परिणाम उद्वेग आहे आणि सात्विक बुद्धीचा परिणाम विवेक आहे, वैराग्य आहे. मग आता या ठिकाणी वैराग्य कोणाला उपजेल? ज्याची बुद्धी विवेकाने संपन्न आहे, की ज्याच्या चित्तामध्ये या संसाराविषयीचा उद्वेग निर्माण झालेला नाही, पण पूर्ण समाधान इथं मिळणार नाही अशी खात्री पटलेली आहे, तो मात्र या संसाराविषयी अनासक्त होऊ शकतो. आणि असा जो विरक्त झालेला आहे, विवेक आणि वैराग्य या 2 गोष्टी ज्याच्या बुद्धीमध्ये पूर्णपणे प्रगट झालेल्या आहे त्याला परमार्थ अतिशय सोपा होऊन जातो.
आणि ज्याच्या ठिकाणी हे नाही तो मात्र काय होतो, देवाचं करताना दिसतो पण कुठंतरी काहीतरी चुकीचंच वर्तणूक त्याच्याकडनं होत जाते, उपाय करायला जातो आणि अपाय करून घेऊन बसतो, ह्या पद्धतीचं त्याचं चाललेलं असतं. मग ज्याच्या चित्तामध्ये ह्या पद्धतीचा विश्वास निर्माण झालेला आहे परमार्थाविषयी, तो श्री गुरूंचे पावलं जे आहेत ते अगदी दृढ धरून राहतो. की त्यांनी श्री गुरूंचे पावलं दृढ धरून राहतो म्हणजे काय करतो, त्यांनी दिलेलं साधन, त्यांनी दिलेलं आराध्य दैवत यांना पूर्णपणे मनापासून काय करतो तर धारण करतो आणि त्यांचं नामस्मरण करत राहतो. पुढे म्हटलेलं आहे की शिष्य कसा पाहिजे तर मोक्षाचा अधिकारी असणारा, म्हणजे साधन चतुष्टय संपन्न असणारा, स्वतःच्या मनाला आवर घालू शकणारा पाहिजे. खूप महत्वाची गोष्ट परमार्थामध्ये काय आहे तर मनाला आवर घालणं जपलं पाहिजे. मनाचा परमार्थामध्ये खूप मोठा रोल असतो आणि म्हणून त्या मनाला वळण लावण्यासाठी 205 मनाचे श्लोक समर्थांनी लिहून ठेवलेले आहेत की आधी स्वतःच्या मनाला ताब्यात घ्या, त्याला वळवायला शिकवा, मग परमार्थ काही दूर नाही. कारण भगवंत विभूती योगात काय सांगतात आपल्याला, या देहामध्ये मन हेच माझं स्वरूप आहे. मग आता भगवंत जर मनात आहे मग मनातला भगवंत मला का दिसत नाही, कारण मन माझं खूप बहिर्मुख आहे. मग मनाला जो आवर घालण्याला शिकतो तो खरा सत्शिष्य आहे. त्यानंतर म्हटलेलं आहे की काही सद्गुरू करतात पण सद्गुरूवरचा विश्वास त्यांचा कमी पडतो, सद्गुरूंपेक्षा सुद्धा त्यांना देव जास्ती मोठा वाटतो. आणि इथं समर्थ म्हणतात सद्गुरूनी देव मोठा, जयास वाटे तो करंटा, सुटला वैभवाचा फाटा, सामर्थ्य पिसे. आता असं सुद्धा त्यांना का वाटतं, कारण ईश्वरचं वर्णन ऐकलेलं आहे शास्त्राद्वारे, तो सर्वशक्ती आहे, सर्वज्ञ आहे, सामर्थ्य संपन्न आहे, त्याच्या कथा अनेक भक्तांच्या आपण ऐकलेल्या असतात. आणि मग या शिष्याला काय वाटतं की अरे सद्गुरूंमध्ये काही अर्थ नाही, त्याच्यापेक्षा देव जास्ती काय आहे, मोठा आहे. मग त्याची उपासना केली तर आपल्याला जेवढं वैभव या प्रपंचामध्ये भोगायचं आहे तेवढं सगळं प्राप्त होऊ शकतं. सद्गुरूंच्या उपासनेने ते मिळणं शक्य नाही. आता सद्गुरूंची कृपा मुख्य काय आहे तर दृश्य जगताविषयीची अनासक्ती आमच्या मनामध्ये निर्माण झाली की ती आमच्यावरची सद्गुरूंची मोठी कृपा आहे. आता सद्गुरूं देवापेक्षा सुद्धा सद्गुरूला मोठा का म्हटलेला आहे, कारण ईश्वर जो आहे तो माया ही उपाधी घेऊन कार्य करतो आणि सद्गुरू जे आहेत ते ब्रह्मरूप आहेत. आता या सगळ्या शक्ती कशाच्या अधिष्ठानावर कार्यरत आहे, मग ईश्वराच्या, ब्रह्माच्या. म्हणून सद्गुरूंपेक्षा सुद्धा कोण मोठा आहे, देवापेक्षा सुद्धा कोण मोठा आहे, सद्गुरू मोठा आहे. कबीरांचं आपल्या समोर एक दोहा आहे, एकदम माझ्या समोर आले तर कोणाचे पाय धरू, तर त्यामध्ये कबीर म्हणतात की पहिल्यांदा सद्गुरूंचे पाय धरा, कारण सद्गुरूंनी देव आम्हाला दाखवलेला आहे. कारण जो तोपर्यंत तो एखाद्या मूर्ती एवढाच मर्यादित वाटतो आम्हाला, पण सद्गुरूंच्या कृपेमुळे सर्वत्र व्यापून असणारा तो भगवंत, ब्रह्मरूप असणारा भगवंत आमच्या ज्ञानचक्षुला कळू शकतो. म्हणून देवापेक्षा सुद्धा मोठा कोण आहे तर तो सद्गुरू असं या ठिकाणी म्हटलेलं आहे की तेथे हरिहरांचे सामर्थ्य सुद्धा काही चालत नाही. आता ईश्वर जो आहे तो जगताचं उत्पत्ती स्थिती लयाचं कार्य करणारा आहे, त्यामुळे जगताची लय झाल्यानंतर तो सुद्धा काही काळापुरतं पूर्णपणे काय होतो तो तिरोधान पावलेला असतो. पण सद्गुरू जे आहे ते ब्रह्मस्वरूप असल्यामुळे ते पूर्णपणे अखंड असतची असेल. आता या ठिकाणी शरीर रूप सद्गुरूंचं वर्णन नाहीये. आता वास्तविक पाहता जे ब्रह्माशी एकरूप झालेले आहे ते त्यांच्या शरीरासह ब्रह्मरूपच असतात असं आपल्या समोर उपनिषदाचे सुद्धा मांडणी आहे. म्हणून श्री गुरु हे देवापेक्षा सुद्धा श्रेष्ठ, कारण देवाचं खरं स्वरूप जे आहे, व्यापक स्वरूप जे आहे, आमच्या अंतःकरणात तो कसा आहे हे सगळं श्री गुरुच आम्हाला समजून सांगू शकतात. आणि 5 भ्रांतीतून
आम्हाला सोडवण्याचं काम ते सद्गुरूच करत असतात आणि म्हणून सद्गुरू हे देवापेक्षा सुद्धा मोठे आहेत असं या ठिकाणी आपल्या समोर मांडणी केलेली आहे। त्यानंतर सद्गुरूंच्या कृपेचं वर्णन या ठिकाणी की अपरोक्ष ज्ञान, स्वस्वरूपाचं अपरोक्ष ज्ञान, माझ्या आत्मस्वरूपाचं ब्रह्मस्वरूपाचं मला प्रत्यक्ष ज्ञान घडवून आणण्याचं सामर्थ्य जे आहे ते सद्गुरूंच्याच कृपेमध्ये आहे। म्हणून सद्गुरू हे आहेत कसे आहेत तर मोठे आहेत। त्यानंतर आहे की भगवंत मायेचा अंगीकार करून या जगताचा सगळा खेळ चालवतो, पण सद्गुरूंच्या कृपेमुळे मायेचा निराश करण्याचं सामर्थ्य श्री गुरु सत्शिष्याच्या बुद्धीमध्ये पूर्णपणे प्रगट होऊन जातं। मग मायेचं निराश करणं आणि घडणाऱ्या गोष्टींचा बाध करणं ह्याची कला जी आहे ती आम्हाला शिकवतात ते सद्गुरूच आहेत। आणि म्हणून सद्गुरू कसे आहेत, लागता सद्गुरु वचन पंथे झाले ब्रह्मांड पालथे, तरी जयाच्या शुद्ध भावार्थे पालट न धरीजे। शिष्याला या ठिकाणी एक समर्थ सांगतात की जगताची किती उलथापालथ होऊ दे, आता कुठल्या जगताची, आपण आपल्यासाठी जे निर्माण करून ठेवलेलं एक छोटं जग आहे त्याच्यामध्ये कितीही उलथापालथ होऊ दे, पण हे सगळं माईक आहे हे लक्षात ठेवावं श्री गुरूंनी सांगितलेलं। आणि सद्गुरूंचे चरण त्यांचे विचार मात्र कधीही सोडू नये, त्यांनी दिलेलं जे काय साधना आहे ती मात्र कधीही सोडू नये असं या ठिकाणी आपल्या समोर मांडणी केलेली आहे। आता समर्थ याच्या पुढे जे आपल्याला सांगतात ते शिष्यानी कसं नसावं। आता कसं असावं हे झाल्यानंतर त्यांनी कसं नसावं तर तो विषय वासनेचा बराडी नसावा, हे सगळ्यात महत्वाचं। काखे घेऊन दारा म्हणे मज संन्यासी कर, की विषयासक्त आहे, धनासक्त आहे आणि तरी सुद्धा मला पूर्ण सुखाचा लाभ करून द्या असा श्री गुरूंना म्हणणारा, आणि तरी सुद्धा मला वैराग्य प्राप्त करून द्या असं म्हणणारा। अरे वैराग्य हे अनासक्तीमध्ये साठवलेलं आहे आणि तुला जर स्त्रीची, पुत्राची, धनाची, घराची, दाराची सतत आसक्ती असेल मनामध्ये तर ते संन्यासीचे वस्त्र घालून तू संन्यासी होशील का, तो होऊ शकत नाही। मग खूप छान या ठिकाणी समर्थांनी 2-4 आपल्या समोर इथं उदाहरणं दिलेली आहेत। ते म्हणतात डुकराला जर सुगंधी द्रव्याने पूर्णपणे आपण नाहू घातलं, माखू घातलं किंवा त्याच्यावर खूप फवारणी केली सुगंधी द्रव्याची, तरी सुद्धा त्याला त्याची काही चव आहे का, जसं आपण व्यवहारात म्हणतो की गाढवाला गुळाची चव काय, तसं जो अत्यंत विषयासक्त आहे त्याला या परमार्थातलं काही कळू शकेल का, श्री गुरूंचे निरूपण तरी त्याला कळू शकतील का, हे सगळंच त्याला काय वाटेल, विचित्र वाटेल। त्यानंतर म्हटलेलं आहे की विषयदारीचा बराडी घाली अधपतनी उडी, तयास भगवंत आवडी सत्संग कैसा। असा जो बद्ध आहे, विषयांच्या नादी लागलेला आहे, ज्याला त्याच्यामध्ये सुख पाहिजे आहे आणि ज्याला लौकिकातल्या सुखाची खूप आस आहे, तो सत्संगामध्ये स्वतःचं मन कधीतरी रमवू शकेल का। मग अशांच्या पुढे कितीही अध्यात्म निरूपण केलं तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही। आता समास ऐकल्यानंतर मुळात सगळ्यांनी अर्थासह वाचावा, कारण 100 ओव्या काही एका तासात आपण पूर्ण घेऊ शकत नाही। त्यातल्या ज्या ज्या महत्वाच्या आहेत त्या पाहण्याचा मात्र आपण या ठिकाणी प्रयत्न करतो आहोत। खूप महत्वाचं एक समर्थ सांगतात की काहीही झालं तरी स्वामी द्रोह जो आहे तो आपल्याकडनं कधीही घडू देऊ नये। स्वामी द्रोह जया घडे तो यावश्चंद्र नरकी पडे, तयास उपावची न घडे स्वामी तुष्टल्या वाचुनी। एक वेळ भगवंताची अवकृपा झाली तर त्याला प्रसन्न करून घेता येतं, पण श्री गुरूंची अवकृपा जी आहे किंवा आपल्याकडनं जर द्रोह घडला तर भगवंताला सुद्धा ते आवडत नाही, हे महत्वाचं आहे। श्री गुरूंचा द्रोह करणं, श्री गुरूंचा मत्सर करणं, श्री गुरूंचा राग करणं हे कोणाला आवडत नाही तर भगवंताला सुद्धा आवडत नाही। आणि म्हणून भाव आणिला जायाचा मंत्र घेतला गुरुचा, शिष्य झाला 2 दिवसांचा मंत्रा कारणे, असा शिष्य नसावा। उथळ पाण्याला खळखळाट फार, त्या पद्धतीचा शिष्य ह्या पद्धतीचा नसावा। मग कसा असावा तो, तर इतक्या वेळ आपण तेच ऐकलेलं आहे। पुढे समर्थ म्हणतात की प्रपंच सुखे करावा, परी काही परमार्थ वाढवावा, परमार्थ अवघाची बुडवावा हे विहित नव्हे।
की आपण सगळे प्रापंचिक साधक आहोत. प्रपंच सोडून परमार्थ करा असं काही संत आपल्याला शिकवत नाहीयेत. प्रपंचात राहूनच परमार्थ साधता येतो हे आपल्याला श्री गुरूंकडनं समजून घ्यायचं आहे. वाद कसा करायचा आहे, सगळ्यांच्या मध्ये राहून प्रेम टिकवून सुद्धा अनासक्त कसं व्हायचं आहे हे श्री गुरूंकडनं तुम्हाला आम्हाला शिकायचं आहे. संसारी सुख मानिती ते प्राणी मूढमती, जाणून डोळे झाकती पडत मूर्ख. खरोखरीच जर या संसारामध्ये पूर्ण सुख देण्याचं सामर्थ्य असतं, समर्थांची एक 21 समासीमध्ये एक ओवी आहे, त्यामध्ये ते म्हणतात की प्रपंच शाश्वत असतो तरी आम्हीही त्यासीच धरतो, तुम्हा भोवते का रडतो अशाश्वत म्हणून. जर शाश्वत सुख देण्याचं काम या प्रपंच नक्की असतं, म्हणजे सामर्थ्य जर या प्रपंचामध्ये नक्की असतं तर आम्ही सगळ्यांनी सुद्धा त्यालाच धरून ठेवलं असतं की नाही. पण ज्या अर्थी त्याचा त्याग करावा, मनात त्याला फार थारा देऊ नये असं सगळे संत सांगतात, त्या अर्थी तिथं पूर्ण सुख नाही असा तरी विवेक आपल्या ठिकाणी उमजला पाहिजे की नाही. मग प्रपंचाचा त्याग करायचा आहे का? त्याग करायचा नाही. समर्थ परत आपल्याला शिकवतात, काही सांडावे लागत नाही, काही मांडावे लागत नाही, एक विचार करून पाही म्हणजे बरे. की फक्त शास्त्रशुद्ध पद्धतीने तुम्ही विचार करून पहा, म्हणजे त्यातले जे काय वर्म आहे ते आपल्याला या श्री गुरु कृपेने नक्की लक्षात येऊ शकतं. मग प्रपंचात राहूनच परमार्थ करण्याचा काय करायचा आहे तर आपल्याला निश्चय करायचा आहे. पंत बाळेतोंद्रे महाराजांचा पण एक अभंग आहे, प्रपंची राहुनी परमार्थ केला तो भला रे भला, भला रे भला, भला रे भला. हे संन्यस्त होऊन कुठेतरी हिमालयात जाऊन परमार्थ करणं सोपं आहे, पण या गृहस्थाश्रमात राहून आपला प्रपंच नीटनेटका सांभाळत परमार्थ वाढवण्याचं जे काही आपल्याला साधायचं आहे ते मात्र अत्यंत कठीण आहे. पण हा कठीणतेचा जो भाग आहे तो सद्गुरु कृपेने त्यांच्या विचाराने नक्की कमी होऊ शकतो. आणि म्हणून प्रपंचाचा सगळा भार उचलत असताना सुद्धा सद्गुरूंच्या विचारांमध्ये आपल्याला तरुण जाण्याची शक्ती आहे. म्हणून ते सद्गुरु चरण जे आहेत ते दृढपणे अंतःकरणाशी धरून ठेवावे आणि सगुण निर्गुणाचं चिंतन श्री गुरूंकडनं कसं करायचं याचं वर्म जाणून घेऊन परमार्थ प्रपंचामध्ये राहून परमार्थ जो आहे तो सिद्धीला नेण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. जय जय रघुवीर समर्थ.